आणि पोरानं तुम्हाला तळतळीनं सांगतो, इंद्रिकेचे वाक्य आहे, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. तुमचं काय मत आहे? हे प्रेम बीम नो, नो मनी नो लव. मुलीचं वैशिष्ट्य आहे, मुलगी भंगरीच पोरावता येईल त्याला. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. थोडा गाण्यात हसला, मिशा मिशा काढल्या, बिलागली पोर त्याला. आणि पोर काम काय करतं, इडीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काढ, नटबा तिकडे डोळ्यात. कष्ट न करता जर तुम्ही फुकट खात असाल तर ते तुमच्या पिढीला घातक ठरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मजा आणाल. परत वाक्य निरायगा, पापी माणसांनी किती जरी इस्टेट कमवली तर त्याच्यावर जळू नका. त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. अरे भिकाऱ्याच्या घरावर धाड पडली मागच्या आठवड्यात भिकारीच्या, तर त्याच्या नावावर, भिकाऱ्याच्या नावावर 8,60,000 रुपये फिक्स सापडले भिकारीच्या. आणि त्याच्या झोपडीत चिलर निघाली 2.25 लाख. तर पोलीस कटाळलं मोजू. मग खरा भिकारी तो आहे का आपण आहे? बाई तुला मोबाईल त्याच्याकडून घ्यायला गोड लागलं, त्यानं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडायला गोड लागलं, मग आता का भुकती तू? याला मुलगा दोषी असं नाही, जेवढे पोराच्या फटके दिले तेवढे हिच्या द्यायला पाहिजे. हिला समजत नाही का? आणि हिला सगळं खतपाणी तिच्या आईचं आहे. आईला माहित नाही का तुझ्या मुलीकडे 10,000चा मोबाईल कुठून आला? बधीर आहेत का तुम्ही? समजत नाही का तुम्हाला? आपल्या मुलीच्या पर्समध्ये 2-2 हजाराच्या नोट आहेत. आपली मुलगी रविवारी शाळेत जाते, 3-3 सिम आहेत तिच्या मोबाईलमध्ये. तिच्या ब्युटी पार्लरचा मेकअपचा खर्च किती आहे? आपली पोरगी कशी वागते? तिची आई कुठं पारायणाला बसली का? वर देवान डोळे उघडले, वराड नाही, त्याने दिली आरुळी. ते गाड्याला बुथलंय आवडत्या. मग हे फाशी घेईल, प्रेमभंग होईल, गाडीनं उडवेल, बॉक्साबॉक्सीत मरेल. फुल ट्रक भरली वराडाची. आणि पहिली वराडाची ट्रक गावात घुसली, निमा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या, अख्खं वराड भूतच. मग शंकर भूतांना म्हणले तुम्ही मागे जा, माझं लग्न नाही होणार. का? माणूसच जगणार नाही. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं कवा? मग शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे महाराज. मग लग्नात नाचायची ही भूतांची अवलाद आहे महाराज. मग काही नाचताना असं करतात पा, पेपरला गेली आलीच नाही, मग का निकालच घेऊन येते काय नाही. आणि पोरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही, कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत. कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे माया पुढं का तुझा आणि तुझ्या पुरीचा 8 दिवस फोन झाला नाही? बोटवर कर, मी सत्कार करतो तुझा. कर बोटवर. जाऊ दे, आजचं पाकिट देतो तुला, कर चाल. काय करा तुला पुरीचा? हा विनोद नाही, हा विनोद आहे का? काय करा तुला मुलीच्या संसारात? काय गरज आहे? तू काय बोलत असती पुरीशी रोज? काय कालवण केलं? मोबाईल भाजले खाती? दरिद्री नाही तर काय कालवण केलं? जेवली कान झोपली कान. किती बकरं झाली की तुझ्या शेळीला? 3. बया एक पुढे पिन, तुला काय करायचं? नावं जरा चांगली ठोस जाऊ. काय आमच्या वेळेस नावं असायचे महाराज, दगडू पाटील, भिका पाटील, किसल पाटील, नामदेव पाटील, एकालाही जमीन नाही, अख्खं गाव पाटील. आणि बायांची नावं आमच्या वेळेस लई भारी राहायची, चंद्रभागाबाई, यमुनाबाई, गंगूबाई. घरात प्यायला पाणी नाही, अख्या नद्या घरात. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात, जी हळूच बोलतात लफडेबाज असतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. एखाद्या पोरीला एखादं शिंगरू आवडलं का तिने लगेच हाय यश आय हाय
ते शिंगरू लगेच वाय हाय हाय वाय ती प्रिय शिंकाचं काय आलंय घड्याळ गाण ठेवू ठेवू पोरं पेट्रोल टाकीतात घड्याळ गाण ठुई बरी नाही अंडर पॅन्ट ठुली दुपार पोर पुरीनो तुमच्या इतके चांगले दिवस येणार आहे तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी 2-3 वर्षात रांग लागणार आहे मुलगा दे मुलगी द्या फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली काय उपयोग बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणं मला हो 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडे जोडीदारांचे ऑपरेशन झाले हा गडी तसाच 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या मग त्याला एक माझ्यासारखा भेटला मला मिळेल ती करून टाक त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही त्यानं कानपट्टी ठेवून दिली मध्ये का बोलली नाही मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही का देणार नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता काय डोकं लावायचं